सोलापुरात काडतुसं आढळलेली आहेत. काडतुसं वाहनात ठेवताना स्फोटही झालेला आहे. बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झालेलं आहे. या स्फोटामध्ये कर्मचारी गंभीर जखमी झाल्याचं दिसतंय. सोलापूर शहरातल्या मध्यवर्ती भाग समजल्या जाणाऱ्या जुनी मिल कंपाऊंड परिसरात हा स्फोट झाला. सहारा गन हाऊस मधून कामगार शरीराच्या गोळ्या घेऊन कारमध्ये जात असताना हा स्फोट झालेला आहे. एक कर्मचारी यामध्ये गंभीर जखमी झाला. या स्फोटात कामगाराला गंभीर इजा झाली असून दोन्ही पाय गमवावे लागल्याचं कळत आहे. एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय. काडतुसं वाहनात ठेवत असताना हा स्फोट झालेला आहे, ज्यामध्ये या कामगाराचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. सोलापूर शहरातील मध्यवर्ती समजल्या जाणाऱ्या जुनी मिल कंपाऊंड परिसरामध्ये एक स्फोट झाल्याची खळबळजनक घटना घडलेली आहे. आपण सध्या याच ठिकाणी आलेलो आहोत आणि पाहू शकताय की आपण कशा पद्धतीनं या कारची छिन्न विछिन्न अवस्था झाल्याचं एकूण चित्र पाहायला मिळतंय. खरं तर आपण जर बघितलं तर या परिसरामध्ये जो सहारा गन हाऊस आहे, या ठिकाणी छर्र्याच्या बंदुका किंवा आवाज होणाऱ्या बंदुका ज्या आहेत त्या विकल्या जातात. मात्र इथला जो कामगार आहे केदारनाथ छत्रे, हा साधारण 10 छर्र्यांच्या गोळ्यांचा बॉक्स जो आहे तो घेऊन जात असताना या ठिकाणी त्याचं घर्षण जे आहे ते जमिनीसोबत झालं आणि